बाईक कोणतीही असो, रास्ता कोणताही असो आणि कहाणी कोणतीही असो, त्या सगळ्यांमध्ये म्हणजे मोठं व्लॉगिंगमध्येच एक गोष्ट कॉमन आहे. ती तुम्हाला माहिती आहे का? तर चला मी तुम्हाला ती गोष्ट दाखवतो. वेलकम टू द बॅक न्यू व्हिडिओ बाईक रास्ता और कहाणी. तर बाईक रास्ता और कहाणीमध्ये तुम्हाला एक कहाणी सांगतो. हे बाईक कुठली पण असू द्या, कहाणी कुठली पण असू द्या आणि रास्ता कुठलाही असू द्या, सगळ्यांमध्ये एक गोष्ट कॉमन आहे. ती म्हणजे काय माहिती आहे तुम्हाला? ती मी तुम्हाला पुढे दाखवतो. बहुतेक मी सिग्नल ब्रेक केला मागे, ते मी व्हिडिओत बघतो नंतर परत. आज संडेचे संध्याकाळचे 5-5:30 व्हायला आलेत. संध्याकाळ झाल्यामुळे लोक पण आता बाहेर निघाली आहेत. जसे आपण निघालो. फिंगर क्रॉस की पाऊस फायनली थांबला आहे. काय माहीत, पण आपण असे बोलू की पाऊस फायनली थांबला आहे आणि आज संध्याकाळी पाऊस पडतोय. तर 6 महिने जातील तर दुसरा पावसाळा येईल. ज्या लोकांना पावसाळा खूपच आवडतो त्यांना जास्त वाट बघायची गरज नाही. बस 6-7 महिने, बस 6-7 महिन्यांनी तुमच्यासाठी पावसाळा हजर आहे परत. बाईक कोणतीही असो, रास्ता कोणताही असो आणि कहाणी कोणतीही असो, त्या सगळ्यांमध्ये म्हणजे मोठं व्लॉगिंगमध्येच एक गोष्ट कॉमन आहे. ती तुम्हाला माहिती आहे का? तर चला मी तुम्हाला ती गोष्ट दाखवतो की ह्या बाईक रास्ता और कहाणीमध्ये सगळ्यांच्या मोठं व्लॉगिंगमध्ये एक गोष्ट कॉमन आहे. ती तिथूनच सुरू होते. म्हणजे कोणत्याही कहाणीची, कोणत्याही रास्त्याची आणि कोणत्याही बाईकची कहाणी एक जागा आहे, तिथून ती सुरू होते आणि ती तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे. तरी मी तुम्हाला दाखवतो. ही गोष्ट आहे म्हणजे ही ती आहे पेट्रोल. आणि पेट्रोल टाकल्याशिवाय कोणतीही कहाणी पुढे जात नाही, कोणतीही रास्ता पुढे जात नाही आणि कोणतीही बाईक पुढे जात नाही. जेव्हा सूर्य मावळायला येतो त्यावेळी वातावरणामध्ये एक वेगळाच बदल येतो. म्हणजे ना तो दिवस राहत, ना ती रात्र राहत. आणि ॲटोमॅटिक सगळ्यांना आपल्या घरी जायची ओढ लागायला लागते. म्हणजे माणसं तर आहेच, पण पक्षीसुद्धा बघा. ते असं वाटतं आहे की आपल्या घराच्या दिशेने निघालेत सगळेच्या सगळे. आणि संध्याकाळच्या वेळी तुम्हाला आकाशामध्ये जास्त पक्षी दिसतील, कारण की सगळ्यांना आपल्या सुरक्षित स्थानाकडे पोचायचं असतं. त्यासाठी ते तुम्हाला दिवसा किंवा एक दुपारच्या वेळेमध्ये तुम्हाला एवढे पक्षी आकाशात नाही दिसणार जेवढे तुम्हाला संध्याकाळच्या वेळेत ते आकाशात दिसतात. कारण की जसं आपल्यालाही कुठे फिरायला गेल्यावरती आपल्याला घराची ओढ लागते, तशी त्यांनाही घराची ओढ असते आणि त्याच्यामुळे ते आकाशामध्ये तुम्हाला जास्त दिसतील. इकडचं तर सोडा, इकडे तर पुढे डम्पिंग ग्राउंड असल्यामुळे जास्त पक्षी आहेत. पक्षी म्हणजे कावळेच आहेत जास्त. ते गोंडी मारखूर देवनारचं डम्पिंग ग्राउंड आहे बाजूलाच. सिग्नलवरून लेफ्ट घेऊन थोडंसं थांबूयात. आपल्याला आपले ग्लोव्ज घालायचे आहेत आणि आपल्याला कॅमेरा अँगल पण चेंज करायचा आहे. आपण हा जो माउंट घेतला आहे हा यूज कसा करणार आपण? तर सध्या आपल्याकडे एकच कॅमेरा असल्यामुळे आपल्याला थोडं थांबावं लागतं आहे आणि हा हेल्मेटचा कॅमेरा काढून आपल्याला इथे माउंट करायचा आहे. तर पुढे आपण थोडंसं थांबूयात आणि हे सगळं करून घेऊयात आणि लगेच आपण पुढचा प्रवास करूयात. तर आपल्याबरोबर एक छोटासा इश्यू झाला आहे की आपल्या हा जो माउंट आहे त्याचा इथला एक नट आहे. मला माहीत नाही तुम्हाला दिसत असेल की नाही.
इथे एक नट आहे त्याच्या, हा पडला आहे, तर त्याच्यामुळे हा माउंट आपल्याला करता नाही येणार. असं पुढे आपण बघू, ट्राय करू भेटतोय का कुठे दुकानामध्ये, आणि जर भेटला तर आपण येण्याच्या वेळी आपण तिथे परत त्याला माउंट करू. तर लेट्स गो, पुढे आपण कंटिन्यू करू आपली राईड. सध्या आपण ग्लव्स घातलेत, आपले रायडिंग ग्लव्स. मे बी हवा चेक केली पाहिजे. आणि थोडी तू बायबल पण होतेस आणि एक फील येत नाही आहे. आपण पुढे आवाज थोडी चेक करू. पहिले आम्ही लहान असताना ज्यावेळी गावाला जायचो त्यावेळी इथूनच जायचो. त्यावेळी अशी कुठली खाडी किंवा नदी किंवा काही आलं तर 1 रुपयाचा कॉईन किंवा 2 रुपयाचा कॉईन आम्ही गाडीच्या बाहेर फेकायचो आत खाली. साताऱ्याला जाताना एक नीरा नदी येते. जेव्हाही नीरा नदी येते यायची त्यावेळी आम्ही तो कॉईन तिकडे नदीमध्ये टाकायचो. तर त्याच्या मागचं लॉजिक मला थोडंसं माहिती आहे, पण मे बी तुम्हालाही माहीत असेल, पण ते परफेक्ट आहे की नाही हे मला नाही माहिती की ते परफेक्टच आहे. ॲक्च्युली असं बोलायचे की पहिल्याचे ही नाणी तांब्याची असायची, घड्यामध्ये पाणी प्यावं किंवा पितेच्या तांब्यामध्ये पाणी प्यावं अशी बरं असतं. पण पहिल्याची काही लोकं होती ज्यांच्याकडे पितेची भांडी किंवा अशी काही लोकांकडे नव्हतीच, मग ते कसे पिणार. मग त्या कारणाने लोक तो रुपया एक श्रद्धा म्हणून किंवा काही त्यांचं असेल त्याच्या हिशोबाने ते टाकायचे. पण पहिले काय होतं की गावं असायची ही नदीवरूनच पाणी भरायची आणि पिण्याचं पाणी यूज करायची. आणि त्या अनुषंगाने मला वाटतं असं असेल की तो पितेचा रुपयामध्ये टाकल्यावरती लोक तेच पाणी नंतर पिण्यासाठी वापरायची. मग त्यांना ते असू शकतं की पितेच्या नाण्याच्या स्वरूपामध्ये पितेच्या भांड्यामध्ये पाणी पिल्याच्या जे काही गुणधर्म असत असतील ते त्यामध्ये थोडेफार, खूप नाही पण एक मुंगी एवढे तरी येतच असतील असं आपण समजू. वैज्ञानिक दृष्टी पण हे असू शकतं, आपण असं समजू. आणि श्रद्धा म्हणूनही ते काही लोकांचं असू शकतं की श्रद्धा म्हणून मी त्याच्यामध्ये तो नाणं टाकलं. तुम्हालाही काही माहिती असेल याच्याबद्दल की ते नाणं त्या रिव्हरमध्ये किंवा नदीमध्ये का टाकतात, तर प्लीज मला कमेंटमध्ये खाली तुम्ही लिहा की तुमच्यामुळे माझं नॉलेज वाढेल की खरं काय त्याची आख्यायिका काय आहे, की का लोक पाण्यामध्ये प्रवास करताना जी नदी येतील त्यामध्ये ते नाणं टाकायचे. तर प्लीज मला तुम्ही कमेंटमध्ये खाली लिहा. तर आपला जो नट पडला आहे तो बघूया तिथे भेटतोय का आपल्याला. या माउंटचा आपला जो नट पडला है, भाई इसमें कोई नट बेटे ऐसा है आपके पास? हाँ नहीं, बाजू में भाई इसमें नट फिट हो जाए ऐसा नट है? एक्चुअली ये माउंट करते हैं उसका गिर गया मेरा तो। हाँ मिल गया, थैंक यू। कितना भाई इसका? अरे कुछ तो लो। चलो कोई बात नाही, थँक्यू. तो भावाने आपल्याकडून पैसेच घेतले नाहीत, बापरे. काही हरकत नाही, मला काहीतरी द्यायचंच होतं त्याला, पण आता भाऊ बोलला नकोच. तर आपण जुगाड करूयात की हा बसतोय का ह्याला. मे बी मला असं वाटतंय की हा बसलाच आहे याला.
फायनली आपण जे जुगाड करत होतो ते सक्सेसफुल झालं आहे आणि आपल्याला तो जो नट होता तो भेटला आहे. आता आपण आपलं पुढचं डेस्टिनेशनकडे वळूयात. आता मित्रांनो तुम्हाला माझा व्हॉइस येत असेल समोर. फ्रंट कॅमेरा आपण चालू केल्याच्या नंतरही तुम्हाला माझा व्हॉइस येत असणार आहे, कारण की आपण जुगाडू आहोत आणि आपण असा एक छोटासा जुगाड केलेला आहे. मी माझ्या हेडफोनमधूनच जी वायर आलेली आहे ती थोडीशी हेल्मेटमधून बाहेर काढून मी डायरेक्ट ह्याला कनेक्ट केली आहे. आपल्याला परफेक्ट नट त्या मुलाने शोधून दिला आणि त्याच्यामुळे आपलं काम झालं आणि त्यामुळेच तुम्ही मला आता हा फ्रंट साईडून बघू शकताय. नाहीतर तो जर भेटला नसता आपल्याला एक्झॅक्ट साईजमध्ये तर आपल्याला हा जुगाड करता नसता आला. तर आता सध्या आपण आहोत गुवाहाटीमध्ये. नाही बाबा, गुवाहाटीत नाही आपण. गुवाहाटीमध्ये नसून आपण आता आहोत आता गोवा रोडवरती पोचलो आहे आणि मी एक गोल्डन धाब्याला थांबलो आहे. तर काहीतरी स्नॅक्स खाणार आहे. तर मी स्नॅक्स म्हणून त्यांचा एक फेमस डिश आहे किमा म्हणून, जो बकऱ्याचा असतो, तो मी खाणार आहे. आणि मेन गोष्ट इकडे शूट करायची तर सांगायचं उद्दिष्ट की माझ्या समोरही कोण नाही आहे, इकडेही कोण नाही आहे आणि माझ्या बाजूलाही कोण नाही आहे. राजस्थान, कच्छ किंवा लडाखच गेला पाहिजेत व्हिडिओ बनवण्यासाठी असंही काही नाही आहे. तुम्ही तुमच्या डेली ॲक्टिव्हिटीज ज्याही करत असताल त्या करता करताही तुम्ही ब्लॉग करू शकता. यासाठी मी खास इथे हा माझा कॅमेरा चालू केलेला आहे. तर ही इकडची स्पेशल डिश आहे खिमा आणि ही पाव, त्याच्यावर ऑनियन दिलं आहे लोकांनी आणि लेमन. तर मी आता ही डिश फिनिश करतो आणि परत तुम्हाला भेटतो. तर आपली पेटपूजा तर झालेली आहे. आता आपण इथून आता सरळ आपल्या घरी जाणार. जसं मी व्हिडिओच्या स्टार्टिंगमध्ये सांगितलेलं की प्रत्येक माणसाला आपल्या घराची ओढ असते. सगळे पक्षी संध्याकाळी आपल्या घराच्या दिशेने निघतात. तसं माझं इकडचं काम जे होतं ते झालं आहे आणि मलाही घराची ओढ लागलेली आहे आणि आता मी इथून सरळ घर गाठणार आहे.